आताची मोठी बातमी वर्ध्यातून 248 गावातील शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार। देवळी विधानसभा क्षेत्रातील रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याने दिलासा। यापूर्वी फक्त रिझर्व्ह फॉरेस्ट भाग असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळत होते सौर कुंपण। देवळीचे आमदार राजेश बकाणे यांच्या प्रयत्नांना यश। आमदार राजेश बकाणे यांच्या प्रयत्नाने हजारो शेतकऱ्यांना दिलासा। हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये बकाणे यांनी याबाबत औचित्याच्या मुद्द्यांवर प्रश्न मांडला होता। शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी मिळणार अनुदान। देवळी विधानसभा क्षेत्रात रिझर्व्ह फॉरेस्ट नसल्याने शेतकऱ्यांना मिळत नव्हता लाभ। आता शेतकऱ्यांना सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार। सौर कुंपणामुळे जंगली जनावरांमुळे होणाऱ्या त्रासांपासून नुकसानींपासून शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। लवकरच GR निघून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार। सन 2024च्या मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी प्रश्न उपस्थित केला होता की रिझर्व्ह फॉरेस्टला लागून असणाऱ्या शेतांना सौर ऊर्जा कुंपण श्यामाप्रसाद मुखर्जी नावाने जी एक योजना आहे ते दिल्या जाते, पण बाकीच्या ठिकाणी सौर ऊर्जा कुंपण दिल्या जात नव्हतं। ते कुंपण दिल्या जावं म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये मी मुद्दा उपस्थित केला होता। त्या मुद्द्याला अनुसरून साधारण या ठिकाणी देवळी पुलगाव मतदारसंघातील 248 गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे हिंगणघाट मतदारसंघ असेल, आर्वी मतदारसंघ असेल, वर्धा देवळी पुलगाव मतदारसंघ असेल, या चारही मतदारसंघामध्ये साधारण 1500 काही लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे। म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली। या सौर ऊर्जा कुंपणासाठी साधारण 75% अनुदान या ठिकाणी शासन देणार आहे। 75% किंवा मग 15,000 रुपयापर्यंत आणि साधारण 248 गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि वन संरक्षक प्रादेशिक यांचेकडून प्रस्तावसुद्धा बोलवण्यात आलेले असून त्या प्रस्तावाला लगेच मान्यतासुद्धा देण्यात येणार आहे। म्हणून ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। याच्या संदर्भात म्हणजे हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्री रोयांचा प्रादुर्भाव असेल, जंगली डुकरांचा प्रादुर्भाव असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान या शेतीमध्ये होऊन राहिलेलं आहे आणि त्यामुळे आपण हा औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। या ठिकाणी 2024-25 या वर्षासाठी साधारण 959 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, हे या ठिकाणी सांगू इच्छितो। मी औचित्याचा मुद्दा क्रमांक 1014 हा कागद पण तुम्हाला देतो, हा पण प्रसिद्ध करावा जेणेकरून याचा लाभ शेतकऱ्यांना होईल।